Hello friends, welcome to my channel Love to Nursing. Today we learn about woman empowerment, a journey towards equality. खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे हा फर्स्ट इयर साठी. वुमन एम्पॉवरमेंट, महिला सक्षमीकरण आणि प्रवास हा समानतेकडचा. ओके, तर हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे, मोस्टली एक्झामला विचारला जातो. सो म्हणून आपण आज हा व्हिडिओ बनवलेला आहे. Women empowerment is about providing women with the resources and opportunities they need to achieve their potential. And this journey towards equality involves addressing systematic barriers and fostering a society that values and supports women's contribution. तर वुमन एम्पॉवरमेंट म्हणजे महिला सक्षमीकरण. हे काय करतं? वुमन्सना रिसोर्सेस प्रोव्हाइड करतं. रिसोर्सेस म्हणजे काय? त्यांना जे लागणारं साहित्य आहे ते प्रोव्हाइड करतं. प्लस त्यांना वेगवेगळ्या संधी देतं आणि त्या संधीचं सोनं महिला करतात. तर म्हणजेच याचा अर्थच असा आहे की महिला सक्षमीकरण म्हणजे महिलांना वेगवेगळ्या संधी द्या. प्लस त्यांना जे काही त्यांचं टॅलेंट आहे, आता फॉर एक्झाम्पल म्हणायचं झालं तर समजा एखाद्या महिलेला खूप छान अशा डेकोरेशन्सचं सामान बनवता येत असेल, तर ते सामान बनवण्यासाठी जे काही रिसोर्सेस आहेत ते त्यांना अवेलेबल करून द्या. ओके, त्यांना सक्षम बनवा, त्यांचं पोटेन्शियल दाखवण्याचा चान्स द्या त्यांना. म्हणजेच त्याला म्हणायचं वुमन एम्पॉवरमेंट. आणि ही जर्नी आहे इक्वॅलिटीकडे, म्हणजे समानतेकडे हा प्रवास आहे. त्याच्यामध्ये खूप सारे अडथळे येतात, सोसायटीचे अडथळे येतात, तर त्यावर मात करून तुम्ही सपोर्ट करा वुमन्सना. तर हे सगळे येतंय वुमन्स एम्पॉवरमेंट मध्ये. क्लिअर? ओके. देन डिफाइनिंग ऑफ वुमन एम्पॉवरमेंट. तर डेफिनेशन काय? चॉईस अँड कंट्रोल. तिच्याकडं आवड आणि सॉरी, आवड नाही, निवड, चॉईस आणि कंट्रोल असावा, नियंत्रण असावं. तर ते कशा बाबतीतलं? एम्पॉवरमेंट ग्रँट्स वुमन्स द राईट टू मेक डिसिजन अबाउट देअर लाईफ्स, देअर बॉडीज अँड देअर फ्युचर. तिला स्वतः राहण्याचा प्लस स्वतःच्या बॉडीचा आणि तिच्या फ्युचरचा डिसिजन घेण्याचा हक्क तिला पाहिजे. ओके, जेव्हा तुम्ही हे 3 हक्क तिला देता, तेव्हा खऱ्या अर्थानं वुमन एम्पॉवर झालेली आहे. ओके. नेक्स्ट आहे इकॉनॉमिक इंडिपेंडन्स. म्हणजे काय? आर्थिक स्वातंत्र्य. त्यासाठी आपण तिला एज्युकेशन घेण्यासाठी एन्करेज करायचंय. एज्युकेशन घे असं तिला म्हणायचंय. प्लस एम्प्लॉयमेंट. तिला संधी द्यायची आहे काम करण्याची. त्यामुळे काय होईल? फायनान्शियल रिसोर्सेस तिच्याकडे अवेलेबल राहील आणि वुमन स्वतः सक्षम बनेल, स्वतःसाठी उभारेल, स्वतःच्या पायावर उभारेल. जेव्हा ती इकॉनॉमिकली स्ट्रॉंग होते, तेव्हा ती सगळ्याच बाबतीत स्ट्रॉंग होते. त्यामुळं हा एक पॉइंट दिलाय इकॉनॉमिक इंडिपेंडन्स. देन इक्वल अपॉर्च्युनिटीज. वुमन शुड हॅव इक्वल ॲक्सेस टू एज्युकेशन, हेल्थ केअर, पॉलिटिकल पार्टिसिपेशन अँड लीडरशिप रोल. ठिकाणी महिला हा जेंट्सच्या खांद्याला खांदा लावून उभे आहेत प्रत्येक ठिकाणी. असं नाही की मेल ओन्ली पायलट असेल, फिमेल नाही. नो, ठिकाणी फिमेल्स आहेत. त्यामुळे इक्वल अपॉर्च्युनिटीज आपण महिलांना दिल्याच पाहिजेत. म्हणजेच आपण त्यांना एम्पॉवर करतो, म्हणजे त्यांना सक्षम बनवतो की तुम्ही हे करू शकता. ओके, देन पर्सनल ग्रोथ. Empowerment encourages women to pursue their passions, build confidence, and develop their full potential. सर्व काही ठीक आहे. आपण एन्करेज करणार महिलांना की तुम्ही जा, तुम्ही कमवा, तुम्ही डिसिजन घेऊ शकता स्वतःचे स्वतः. पण ज्या महिला आहेत त्या स्वतःच घरातनं बाहेर पडत नाहीयेत, चालेल का? नाही. फक्त आपण एफर्ट्स लावून चालणार नाही, तर त्या स्वतः सुद्धा म्हणायला पाहिजे की मला हे करायचंय. त्यांचं पॅशन असलं पाहिजे, त्यांच्यात कॉन्फिडन्स असला पाहिजे की मी हे करू शकते. आणि नसेल तरी तुम्ही तो आणायचा आहे, तुम्ही त्यांना एन्करेज करायचं आहे, तरच वुमन एम्पॉवरमेंट होतील. दॅट इज द डेफिनेशन ऑफ वुमन एम्पॉवरमेंट. चॉईस अँड कंट्रोल, इकॉनॉमिक इंडिपेंडन्स, इक्वल अपॉर्च्युनिटीज अँड पर्सनल ग्रोथ. क्लिअर? ओके.
then importance of women empowerment. Economic growth. Economic growth ही खूप important आहे. When women are empowered, they contribute significantly to the economy through increased productivity and innovation. वुमन्स एम्पॉवर्ड सक्षम कधी बनतात? जेव्हा ते इकॉनॉमिकली स्ट्रॉंग असतात. आता मी मोस्टली इचलकरंजीमध्ये राहते, तर आपल्या इथं ओके. आपल्या इथं अणुहिरा म्हणून आहे एक महिलांसाठी काम करण्यासाठी एक अणुहिरा म्हणून आहे. तर ते काय करतात, पहिल्यांदा ते फराळापासून सुरुवात केली त्यांनी, की जे घरात काम करतात तेच त्यांनी मोठ्या प्रमाणात ॲज अ करियर म्हणून सुद्धा बघू शकता किंवा ॲज अ पॅशन म्हणून सुद्धा बघू शकता. पण त्याच्यातून तुम्हाला इकॉनॉमिक ग्रोथ पण भेटली पाहिजे. नेक्स्ट आहे सोशल प्रोग्रेस. जर तुम्ही बघा, empowering women leads to more equitable and just society where everyone has the opportunity to thrive. सोसायटी जी आहे आपल्याला इथं दिलंय असं की समान हक्क देते सर्वांना. त्यामुळं आपण पण आपलं बेस्ट द्यायला पाहिजे असं इथं लिहिलंय. पण तुम्हाला माहिती आहे ते 4 लोक ओके. तर त्याचा विचार करून तुम्ही घरात बसताय. पण मला सांगा, ते 4 लोक जे विचार करणार आहेत, ते विचार पण तुम्हीच करायला लागला, तर ते 4 लोक काय विचार करणार आहेत? तर त्यांना पण थोडं काम द्या आणि तुम्ही बी फ्रँक, तुम्ही बाहेर जाऊ शकता. तुम्हाला हवं ते करू शकता. ओके. इम्प्रूव्ड हेल्थ आउटकम. Empowered women have better access to health care and are more likely to make informed decision about their health. ती स्वतःच्या हेल्थ बद्दल डिसिजन घेऊ शकते. बेटर डिसिजन घेऊ शकते. तिला आपण रोखू शकत नाही. देन स्ट्रॉंगर फॅमिलीज अँड कम्युनिटीज. जेव्हा ती एम्पॉवर्ड बनते, जेव्हा ती सक्षम बनते, तेव्हा तिची फॅमिली, तिची कम्युनिटी ही स्ट्रॉंग बनते. ओके. कळलं? ओके. इकॉनॉमिक ग्रोथ, सोशल प्रोग्रेस, आउटकम, improved health outcomes, stronger families and communities. Barriers to women empowerment. आता सक्षमीकरण, महिला सक्षमीकरण जे आहे त्याच्यामध्ये अडथळे कोणकोणते आहेत? तर जेंडर स्टिरियोटाइप्स. ट्रेडिशनल जेंडर रोल्स अँड स्टिरियोटाइप्स लिमिट वुमन्स अपॉर्च्युनिटीज अँड एक्सपेक्टेशन्स. ओके. कसं आहे, आता हल्लीच्या परिस्थितीमुळं पॅरेंट्स घाबरतात मुलींना बाहेर पाठवायला. ओके. आजूबाजूचे पण त्यामध्ये असतातच फोडणी टाकायला, की कशी ना तुमची मुलगी इतक्या लांब जाणार ऐकताय ना? हे सगळं जे आहे त्याच्यामुळं आपण मागे पडतो. पण आपल्या घरातल्यांना आपण कॉन्फिडन्समध्ये घेऊन, विश्वासात घेऊन सांगायला पाहिजे, की मी स्वतःचं संरक्षण करू शकते. ओके. तर हे एक जेंडर स्टिरियोटाइप्समध्ये येते. डिस्क्रिमिनेशन म्हणजे भेदभाव. वुमन्स फेस डिस्क्रिमिनेशन इन व्हेरियस एरियाज इन्क्लुडिंग एम्प्लॉयमेंट, एज्युकेशन अँड पॉलिटिकल पार्टिसिपेशन. भेदभाव होतात. ओके. मग ते कोणत्या एरियामध्ये? तुम्ही जिथं काम करताय तिथं पण किंवा शिक्षणाच्या ठिकाणी किंवा तुम्ही पॉलिटिकलमध्ये असाल तर तिथं सुद्धा भेदभाव होतात. किंवा सहज म्हणून जातात, "तुम लड़की हो, तुम ये नहीं कर सकती, तुम वो नहीं कर सकती." अरे क्यों? हम सब कर सकते हैं. ओके. हे डिस्क्रिमिनेशन या बाबतीत होतं. व्हायलन्स अँड हॅरॅसमेंट. Violence against women is a major barrier to empowerment, affecting their physical and mental well-being. आता जिथं व्हायलन्स आहे, जिथं हॅरॅसमेंट आहे, इथं तुम्ही म्हणजे मानसिकदृष्ट्या तुमचं खच्चीकरण होतंय. हॅरॅसमेंट जर होत असेल, तिथं जर तुम्ही काम करत असाल, तिथं हॅरॅसमेंट होत असेल, तर तुम्ही नाही करू शकत तिथं. प्रॉपर वर्क नाही करू शकत. तुमचं बेस्ट नाही देऊ शकत. प्रत्येक वेळी असं तुम्हाला बर्डन टाइप वाटतंय. तर त्यामुळे इट इज अ वन ऑफ द बॅरियर टू वुमन एम्पॉवरमेंट. आता काहीतरी 1091
हा कॉल डायल करायचा आहे. इफ तुम्हाला काय गाडी वगैरे नसतील 10 ते 6 या टायमिंगमध्ये रात्री, तुम्ही यावर कॉल केला तर तुम्हाला हेल्पला येतील. ओके. तर हा विषय नाही आहे इथं, पण तुम्हाला माहिती असावं. तर व्हायलन्स अँड हॅरॅसमेंट. ओके. जर व्हायलन्स असेल तर तुम्ही मेंटली म्हणजे डिप्रेशनमध्ये जाताय. ओके. त्यामुळं इथं तुम्ही सक्षम बनू शकत नाही. पण अशी कोणतीही कंडिशन नसावी जिथं तुम्ही सक्षम नस नसावं असं. ओके. मुलींनी सूर्यासारखं राहिलं पाहिजे, की त्याची जी प्रखरता आहे. आता आपण जर सूर्याकडे जर बघायला लागलो एकटक, तर बघू वाटतंय का? नाही, आपण थोड्या वेळानं का होईना खाली बघतोय. तसं आपलं तेज पाहिजे, की पुढच्यानं एकटक बघितलं नसलं पाहिजे, खालीच बघावं. इतकं आपलं तेज आणि आपली बघण्याचा दृष्टिकोन पाहिजे. याचा अर्थ असा नाही, की एकदम रागानं बघायचंय. नो. तुमचं तसं पाहिजे स्ट्रॅटेजी. ओके. त्यामुळे मुलींना आपल्याला प्रखर सूर्यासारखं वागायचंय, नाही चंद्रासारखं. ओके. नेक्स्ट स्ट्रॅटेजी फॉर वुमन एम्पॉवरमेंट, एज्युकेशन अँड ट्रेनिंग. ओके. तर आता ह्या हल्लीच्या दिवसांमध्ये किंवा आधीपासूनच हे सगळं सुरू आहे, पण हल्ली जरा जास्त होतंय. तर एज्युकेशन दिलं पाहिजे, ट्रेनिंग दिलं पाहिजे मुलींना, की वुमन एम्पॉवरमेंट बद्दल. त्यांचे स्किल्स आहेत, स्किल्स आहेत, त्यांच्याकडे जे टेक्नॉलॉजीज आहेत, त्यांच्याकडे जे टॅलेंट आहेत, त्यांना डेव्हलप कसं करायचं, त्याचं ट्रेनिंग द्यायचं, एज्युकेशन द्यायचं. ओके. आता हं, ठीक आहे. देन इकॉनॉमिक अपॉर्च्युनिटीज. त्यांना वेगवेगळ्या संधी द्या, आर्थिक संधी द्या. तुम्ही एवढं काम करा, तुम्हाला मायक्रो फायनान्स प्रोव्हाईड करू आम्ही. सपोर्ट करायचं वुमन्सना ओन बिझनेससाठी. लीगल अँड पॉलिसी रिफॉर्म्स. लॉज, पॉलिसीज त्यांना प्रोटेक्ट करतं वुमन राईट्स. ओके. भेदभाव वगैरे होता कामा नये. त्यांच्या जेंडर इक्वॅलिटीला प्रमोट करायचं. सोशल चेंज. आले इथं 4 लोक. त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. त्यांना समजून सांगायचं, की असं नाही काकी, तसं नाही. ओके. समजा जर गल्लीतली एखादी व्यक्ती तुमचं हित चिंतत नसेल, ती सतत तुम्हाला बोलत असेल, "अगं बाई एवढ्या उशिराने येते ही, असला कसला जॉब? 8 वाजता तिला यायला." तर एखाद्या वेळेस तिला काहीतरी स्वीट नेऊन द्या. बघा नाही नाव काढली तर तिनं तुमचं. थोडंसं मस्का मारायला तुम्हाला काय जातंय? ओके. तर असं करून तुम्ही स्वतःला सक्षम बनवायचंय. एम्पॉवरिंग वुमन इन द वर्कप्लेस. वर्कप्लेसमध्ये इक्वल पे. म्हणजे addressing the gender pay gap by ensuring women are compensated fairly for their work. इक्वली पे करायचंय. लिडरशिप अपॉर्च्युनिटी गर्ल्सना पण द्यायचं, बॉईजना पण द्यायचं. फ्लेक्झिबल वर्क अरेंजमेंट. तुमचं वर्क अरेंजमेंट फ्लेक्झिबल असलं पाहिजे, कारण वुमन्सना घरातही काम असतं, इथंही काम असतं. त्यामुळे थोडं फ्लेक्झिबल असावं. अँटी हॅरॅसमेंट पॉलिसीज प्रत्येक हॉस्पिटल, प्रत्येक वर्कप्लेसमध्ये असली पाहिजे, जेणेकरून वुमन्सना ॲज प्रोटेक्शन भेटेल. ओके. देन एम्पॉवरिंग वुमन इन एज्युकेशन अँड लिडरशिप. असिस्ट टू एज्युकेशन. त्यांना एज्युकेशनमध्ये असिस्ट करायचं, इक्वल अपॉर्च्युनिटीज द्यायच्यात. लिडरशिप डेव्हलपमेंट. त्यांना ट्रेनिंग द्यायचं आहे, मेंटरशिप प्रोग्राम द्यायचा आहे, इक्विपमेंट द्यायचे आहेत. लिडरशिप रोल फॉलो करण्यासाठी त्यांना कॉन्फिडन्स द्यायचा आहे. रोल मॉडेल्स. खूप सारे रोल मॉडेल्स आहेत. अ, कविता आहे, प्लस सुनीता विल्यम आहे, कल्पना चावला आहे, ऐश्वर्या रॉय आहे. ओके. तर लॉट्स ऑफ रोल मॉडेल्स. तर त्यांना तुम्ही एक रोल मॉडेल बनवून त्यांच्याकडून इन्स्पायर होऊ शकता. ओके. खूप गर्ल्स आणि वुमन्स आहेत आपल्या इथं, की त्यांपासून आपण इन्स्पायर होऊन स्टडी करू शकतो किंवा त्या मार्गावर चालू शकतो. ओके. कन्क्लुजन अँड कॉल टू ॲक्शन. जस्टिस अँड इक्वॅलिटी. तुम्ही जस्टिस मागू शकता. इफ अनफॉर्च्युनेटली एनिथिंग हॅपन विथ यू, तर तुम्ही जस्टिस मागू शकता. ओके. आणि इक्वल राईट्स आहेत मेनला पण आणि वुमनला पण. कलेक्टिव्ह